एनएससीने आपल्या बेंचमार्क निफ्टी 50 इंडेक्समध्ये काही बदल जाहीर केलेले आहेत जे 6 महिन्यांच्या प्रत्येक व्हॅल्युएशन नंतर केले जातात. आता हे बदल मार्केटमधल्या ब्रॉड मार्केट इंडायसेसचं पुनरावलोकन केलं गेलेलं असो एनएससी इंडायसेस लिमिटेडच्या इंडेक्स मेंटेनन्स सब कमिटीने याला मान्यता दिली आहे. हे बदल आता कधी होतील? 30 सप्टेंबर 2025 पासून 29 सप्टेंबरच्या क्लोजवर हे आधारित असतील. आता या कालांतराने होणाऱ्या पुनरावलोकनाचा उद्देश हा निफ्टी 50 इंडेक्स मधील इंडियन इकॉनॉमी शेअर बाजारामधल्या बदलांना जुळवून घेण्याचा असतो. याच्यामध्ये तसेच इव्हॉल्विंग मार्केट ट्रेंड सेक्टरल प्रेझेंटेशनला प्रतिबिंब केलं जातं. आता मेन पॉईंटकडे येतो. याच्यामध्ये निफ्टी 50 म्हणून आता कुठल्या कंपन्या वगळल्या गेल्या तर हिरो मोटरकार ज्यांचं ॲव्हरेज फ्री फ्लोट मार्केट कॅप आहे जे 52,333 करोड आहे. इंडसइंड बँक आहे ज्यांचं ॲव्हरेज फ्री फ्लोट मार्केट कॅप आहे 55,270 करोड रुपये. आता या कंपन्या गेल्यानंतर पुढच्या कंपन्या पात्र झाल्यात पण अजून समाविष्ट नाही झाल्या ज्या सप्टेंबरच्या एंडला होतील. ज्यांची नावं आहेत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड शॉर्टमध्ये HL बोलतो. फ्री फ्लोट मार्केट आहे 82,531 कोटी रुपये. दुसरी कंपनी आहे दिविस लॅबोरेटरीज ॲव्हरेज फ्री फ्लोट मार्केट आहे त्यांचं 78,577 कोटी. असे बदल लागू केलेले आहेत निफ्टी 50 इंडेक्समध्ये आणि निफ्टी 50चा जो इक्वल वेट इंडेक्स आहे याच्यामध्ये. आता मित्रांनो बऱ्याच जणांना माहित नसतं की एनएससीच्या फ्युचर ऑप्शन सेगमेंटमध्ये उपलब्ध असलेले शेअर्सच या समावेशासाठी पात्र असतात आणि अशी इंटरेस्टिंग माहिती सदैव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.